विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी मनापासून स्वागत आहे. असा अभ्यास वर्षाच्या सुरुवातीपासून का केला नाही मला तुम्ही सांगा? केवढा तुम्ही अभ्यास करताय ना. मी ऑफलाईन मधली मुलं बघतोय, ऑनलाईन मधली मुलं बघतोय, तुमचं डेडिकेशन बघतोय. का नव्हतं पहिल्या दिवसापासून हे मला सांगा? कुठं आपण कमी पडलो कळतंय ना? कन्सिस्टन्सी. हे जे टॉपर्स असतात ना, हे आपल्या एवढाच अभ्यास करतात. सध्या आपण जेवढं करतोय ना, तेवढाच करतात, पण ते रेग्युलर करतात. मग आता मला पहिल्यांदा तुमच्याकडून प्रॉमिस हवंय, की इथून पुढं ज्या तुम्ही एक्झाम द्याल, त्यात तुम्ही टॉपर बनणार आहात, कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहात. मग आयुष्यात अपयश कधीच तुम्हाला अपयशाला सामोरे जावं लागणार नाही. चला, देर आये दुरुस्त आये असं काहीतरी आहे ना हिंदीमध्ये. हा उशीर झालाय, पण एवढा पण उशीर झालेला नाहीये. योग्य वेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे. ओके. पण ना मराठीत म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खोदणे. तसा प्रकार झालाय आता पण ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. मग आज एकच दिवस आहे, पण या एका दिवसात तुम्ही भरपूर अभ्यास करणार आहे मला माहिती आहे. मग पहिली गोष्ट म्हणजे, की आपल्याला हा जो प्रकार आहे ना सेक्शन ए, की ज्याचे 18 मार्क आहेत ना, याच्यावर मी दिवसभर तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. बास. सीईटीची पण तयारीची सुरुवात झाली समजा त्यात म्हणूया आपण आणि त्यातलेच प्रश्न येणार मी आता सांगून ठेवतो तुम्हाला. 18च्या 18 नाही अरे 10 मार्क जर आले तर काय वाईट आहे लक्षात घ्या. पण फिजिक्समध्ये आले होते की प्रश्न म्हटल्यावर इथं पण येणारच. मग आता मी तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला एक टार्गेट द्यायला लागलोय बरं का बाळांनो. सीरियस टार्गेट देतोय मी. मी तुम्हाला आता देणार आहे डेफिनेशन्स. ओके. तुम्हाला मी सांगतो त्या डेफिनेशन्स करायच्या आहेत. डेफिनेशन्स खूप आहेत. मी जाणून-बुजून मध्ये येणार आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून देणार नाही लक्षात घ्या. तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. एकदा थोडंसं मला एक्सप्लेन करू दे, करायचंय नक्की काय ते. इथं सगळे प्रश्न हे परीक्षेत आलेले आहेत. बोर्डच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न फळ्यावर मी लिहिलेत. त्यातही जे रिपीट झालेत त्यांना मी पिवळ्या कलरनं स्टार केलंय. ग्रीन केमिस्ट्री 3 वेळा रिपीट झालंय. ओके. ऑस्मॉसिस, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला. वल्कनायझेशन हे सगळं. पण मला ना सांगू दे तुम्हाला ग्रीन केमिस्ट्री. ओके. टॉपिक कुठला कळाला? शेवटचा टॉपिक आहे. ॲसिडिक बफर सोल्युशन. मग बफर सोल्युशनचे पण मला सांगायचंय काय ते महत्वाचा पॉइंट सांगतो. बाजूला सरकतो वाटलं स्क्रीनशॉट काढा. जर ॲसिडिक बफर सोल्युशन परीक्षेत आलं असेल, तर बफर सोल्युशनची पण डेफिनिशन करा. त्याच्या ॲप्लिकेशन करा. बेसिक बफर सोल्युशन पण करा ना. हे मला सांगायचंय मेनली. ऑस्मॉसिस आलंय, मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन करा. ओके. आयसोटोनिक, हायपरटोनिक सगळं करा. ॲक्चुअली ते डेफिनिशन परत आलेतच परीक्षेत. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारल्यावर म्हणल्यावर कुठला प्रश्न करणार? याच्या अपोझिट एकदम कोण आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग एम-सी-क्यूची तयारी ठेवा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? असं एक्झाममध्ये येऊ शकतं. इंटरस्टिशियल कंपाउंड मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स करा. ओके. जर एखादा टॉपिक नाही आठवला तुम्हाला, तर मग Googleला सर्च करा कुठल्या टॉपिकमध्ये आहे बघा. हे इंटरस्टिशियल ना ग्रुप 16, 17, 18 मध्ये आहे का सांगा बघू? चेक करा. सुडो फर्स्ट ऑर्डर आत्ताच बोललो. वल्कनायझेशन पॉलिमरमध्ये आहे. सल्फर पेप्टाइड बॉन्ड बायोमॉलिक्यूलमध्ये आहे. ते CONH बॉन्ड असतो लक्षात घ्या. ते अमिनो ॲसिडमध्ये असतो का पेप्टाइड बॉन्ड? मग कुठल्या अमिनो ॲसिडमध्ये किती पेप्टाइड बॉन्ड असतात? एम-सी-क्यू शोधा. मग मला हेच सांगायचं होतं. हे परीक्षेत आलेल्या डेफिनेशन आहेत. रेफरन्स इलेक्ट्रोड 2 वेळा आलेलं आहे. ओके. डाय स्टेरिओमॉर आयसोमर्स ठीक आहे. हे कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये आहे का बघा. इंटर हॅलोजन कंपाउंड्स हे मला वाटतंय ग्रुप 16, 17, 18 मध्ये आहे बरं का. आणि मला वाटतं मग इंटरस्टिशियल कंपाउंड ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये आहे का चेक करा. ओके. आयसोमॉर्फिझम, बफर सोल्युशन आले की नाही सांगा बघू. हे मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हणजेच इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट मग हे येणार. जसं मॅग्नेटायझेशन आलं तसं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट येऊ शकतं. त्याच्या डेफिनेशन खूप इझी आहेत बघा. की डेल्टा टीएफ फॉर्म्युला काय रे? केएफ इंटू एम. म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट कॅन बी डिफाइंड ॲज डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट प्रोड्युस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. विचार करा की हे दोघं इक्वल केव्हा असणार? याची व्हॅल्यू 1 मोलर असेल तर ना. मग ह्या दोन डेफिनेशन त्याचं युनिट इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज ग्रिग्नार्ड्स रिएजन? आलेला आहे प्रश्न बऱ्याच वेळा. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन बघा जसं सोडियम बघा त्याची साईज सगळ्यात मोठी असते. आणि जसं तिसऱ्या पिरियडमध्ये तुम्ही राइटला जाता, एटॉमिक नंबर 1 बाय 1 वाढत जातोय, पण साईज कमी होते. का? कॉन्ट्रॅक्शन होतंय ना. नंबर ऑफ प्रोटॉन वाढले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला.
पण याची डेफिनेशन दिले. आता या सगळ्या डेफिनेशन ऑर्गॅनिकचे आहेत. आल्यात परीक्षेत. डिफाइन कीटोन, गिव्ह क्लासिफिकेशन. डिफाइन अल्डिहाइड, डिफाइन ईथर, गिव्ह क्लासिफिकेशन. डिफाइन अमाइन, फिनॉल, पायरोगॅलॉल, कॅटेकॉल, कॅटॅचॉल म्हणा, कॅटेगॉल म्हणा, काही म्हणा, लक्षात घ्या. रिसॉर्सिनॉल, हायड्रोक्युनॉन, म्हणजे 2 OH ग्रुप, 3 OH ग्रुप असणाऱ्यांची नावं करायची येणार परीक्षेत, लक्षात घ्या. ओके. मग आता मी बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट काढा. झालं का? झाला असणारच आहे, लक्षात घ्या. मग आता नेक्स्ट स्लाइड तुम्हाला सांगतो. आयसोटोनिक, मग हायपोटोनिक, हायपोटोनिक करा, हाफ लाईफ. मग फर्स्ट ऑर्डर साठी हाफ लाईफची डेफिनेशन करा, झिरो ऑर्डर साठी पण फॉर्म्युले बघा. बरं, मग इंटिग्रेटेड रेट लॉ करा की मग. काय एवढं राहिलं मग? कॅटायनिक कॉम्प्लेक्स, अनॉइक कॉम्प्लेक्स, न्यूट्रल कॉम्प्लेक्स, हे सगळे कॉम्प्लेक्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. एक्झाम्पल करा. त्याच्यानंतर पीएच ची डेफिनेशन. पीएच चा जो फॉर्म्युला आहे तीच त्याची डेफिनेशन आहे. निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. लिगॅंड बायडेंटेंट. मग हेक्साडेंटेंट कोण आहे सांगा? EDTA. अँबिडेंटेंट कोण आहे सांगा? NO2 आणि ONO किंवा NCS, SCN असं काय चेक करा. मग त्याची एक्झाम्पल लक्षात ठेवा ना. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सीईटीतला हमखास प्रश्न आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट एखादा एलिमेंट देतील ना, त्यासाठी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट विचारतील. न्यूक्लिओटाइड, बायोमॉलिक्यूल, मिनरल, ओअर. ओके. हे बघा, ज्या मिनरल पासून आपण प्रॉफिटेबली मेटल एक्सट्रॅक्ट करतो त्याला ओअर म्हणायचं. म्हणजे ऑल ओअर आर मिनरल्स, बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर्स. नॅनो टेक्नॉलॉजी. मग इथं जेवढं तुम्हाला ह्या शेवटच्या टॉपिक मध्ये सापडतं तेवढं करा. नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो नावाच्या जेवढ्या डेफिनेशन तेवढ्या करा. लास्टच्या पेजवर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ते करा. लिगॅंड. ओके, लिगॅंड बऱ्याच वेळा रिपीट झालंय बरं का. आता लक्ष द्या, नीट समजून घ्या. इकडे बघा, 3 मार्काला या डेफिनेशन येऊ शकतात. येऊ शकतात. अरे दिल ते येणार आहे, कारण परीक्षेत आलेलेच प्रश्न तुम्हाला देतोय. त्यातही तुम्हाला सांगतोय कुठलं 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 रिपीट झालंय. रिपीट झालं म्हटलं पहिलं ते करायचं, ते परत रिपीट होतंय. फिजिक्स मध्ये बघितलंय आपण, 3 वेळा ट्रान्सफॉर्मर आला होता तरी 4थ्या वेळेला आला यावेळेस. मॅग्नेटायझेशन परत आलं. भरपूर प्रश्न रिपीट होत आहेत. मग रिपीट पहिला अगोदर करायचं बरं का. मेटलर्जी इज अ प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर. सिंपल. ज्या प्रोसेस मध्ये हीट दिली जाणार आहे ती पायरोमेटॉलॉजी. लिचिंग सारखी प्रोसेस आहे हायड्रोमेटॉलॉजी. इलेक्ट्रोमेटॉलॉजी. आता होतं काय बघा, या सगळ्या ओव्हर मध्ये ना इम्प्युरिटीज असतात. सगळ्या ओव्हर मध्ये काय असतात? इम्प्युरिटीज. मग स्मेल्टिंग इज अ प्रोसेस. बघा याची डेफिनेशन कशी करतोय बघा मी. याची डेफिनेशन करताना मी ह्या दोघांचा वापर करणार आहे. Smelting is a process in which flux is added to the impurities and slag is formed is known as smelting. Smelting ची डेफिनेशन काय? अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये फ्लक्स ऍड केला जातो आणि स्लॅग तयार होतो. आता कोणाची डेफिनेशन सांगू? स्लॅगची डेफिनेशन सांगू का? स्लॅग. Slag is a substance किंवा a substance which is formed in a smelting process when flux is added to the impurity. आता फ्लक्सची डेफिनेशन सांगतो. In for a slag formation in the smelting process, a substance which is added is known as flux. म्हणजे याच्या डेफिनेशन साठी या दोघांचा वापर करा, याच्यासाठी या दोघं, याच्यासाठी या दोघांचा वापर करा. ओके. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे ज्याच्यामधून युनिडायरेक्शनल फ्लो होतो, ओनली सॉल्व्हेंट मॉलिक्यूल, त्याला म्हणायचं काय सांगा? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि ते शब्द वापरूनच ऑस्मॉसिसची मगाची डेफिनेशन करायची, लक्षात घ्या. इन्स्टंटेनियस रेट, केमिकल कायनेटिक्स. एन्थाल्पी ऑफ, ढिगाना डेफिनेशन आहे रे. एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन, एन्थाल्पी ऑफ इव्हॅपोरेशन, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, एन्थाल्पी ऑफ बॉन्ड फॉर्मेशन. सगळ्या रिएक्शन्स करायच्या. स्क्रीनशॉट काढा. ओके. झालं नाही अजून का? झालं 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 बाळांनो. ठीक आहे. ओके. एवढंच आहे, एवढंच आहे. मग हे टार्गेट कधीपर्यंत कंप्लीट होईल? 2 तास देऊ का 3 तास? 3 तास देतो चला तुम्हाला. मी 5 वाजता व्हिडिओ अपलोड करतोय. 1000च्या आसपास मुलं आहेत जे 5 वाजता उठून बघतायत व्हिडिओ. झालं. लाईफ चेंज, लाईफचा टर्निंग पॉइंट आहे, लक्षात घ्या हा. माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी तुमच्या समोर जो उभा आहे ना, तुमच्यासारखाच होतो रे, आळशी. ओके. मी तुम्हाला सांगू का? 1-1:30 वाजता सकाळी उठायचो मी, सुट्टी असताना निवांत. लाईफ मध्ये काय करायलाच नव्हतं मला. शिकायचं म्हणून शिकत होतो म्हणून आपण समाधानी नव्हतो मी, खुश नव्हतो मी तिथं. चाल ढकल. नंतर माझ्या नशिबानं मी खूप लवकर लग्न केलं. वयाच्या 21व्या वर्षी मी लग्न केलं म्हणूया आपण. जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीनेच मला घडवलं. ओके. मग मुद्दा काय? पहाटे उठायला शिकलो मी. 4 वाजता उठायला लागलो. का?
पुण्यात मी राहायचो. आमची सिंगल रूम होती. त्याच रूममध्ये सगळं होतं. त्याच रूममध्ये क्लास, सगळं तिथं, स्वयंपाक पण तिथंच करायचा. सगळं मी तुम्हाला सांगू का गंमत म्हणजे सगळं अगोदर आवरायला लागायचं. 6:00ला मुलं येणार म्हटलं 4:00ला उठून सगळं आवरायचं. ओके. आणि मग क्लास सुरू, पहाटेची बॅच. मी तुम्हाला सांगू का? माझं लाईफ चेंज झालं. पहाटे अरे, हे जादू आहे. आपलं जे मी तुम्हाला सांगतो ना, आपण बऱ्याच जण त्याला अंधश्रद्धा वगैरे मानतात रे बाळांनो. पण खरं सांगू का, मी पण मानत होतो. पण मला ते पटलंय. सकाळचा वेळच वेगळा असतो. त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. बरोबर ना सांगा बघू? वेगळंच टायमिंग असतं. उठा पहाटे, करा अभ्यास. सिरियसली. तिथून मी कधी मागं बघितलंच नाही लक्षात घ्या. आयुष्यात कायम प्रगती करत राहिलो. हजारो अडचणी आल्या. नाही असं नाही. हजार आता गेले 2-3 महिने पण त्रासात होतो. पण त्यातून बाहेर पडलोय. बाहेर पडलोय. पण एक लक्षात घ्या, माझं एक आणखीन ऐकण्याचं एक छोटंसं वाक्य ऐका. आयुष्यात ना कधीही कुणाचं नुकसान करू नका. ओके. कधीही कुणाचं नुकसान करून स्वतःची प्रगती करू नका. त्याला काहीही अर्थ नाही. नेहमी दुसऱ्याच्या प्रगतीचा विचार करा. दुसऱ्याचं चांगलं कसं होईल पण दुसऱ्याचं चांगलंच करत बसू नका. ही पण मी चूक बऱ्याच वेळा केलेली आहे. स्वतःचं पण बघायला पाहिजे, गरजेचं ते पण आहे. तुम्ही, तुमचे आई-वडील, तुमचे लहान मुलं हेच तुमचं कुटुंब. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. नाहीतर लगेचच ओके असं म्हणू नका. कळालं का? बरं मग आता काही तणाव न घेता हे कंप्लीट करा. 8 वाजता नेक्स्ट टार्गेट तुम्हाला मी देणार आहे. आणि आज तेच गरजेचं आहे बाळांनो. कळालं का? की काय होतं माहिती का? फिजिक्सला गोष्ट वेगळी होती. केमिस्ट्रीला आज एकच दिवस आहे. हे टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट टार्गेट पण तुम्हाला मी देणार आहे. ज्याला अडतंय त्यांनी YouTubeवरचे व्हिडिओ बघू शकतात. पण याला व्हिडिओ बघायची काही गरज नाही. हे तुमचं टार्गेट आहे. करा कंप्लीट. ऑल द बेस्ट.